अर्धा भाग त्याचा आहे म्हणून सांगितलं. इतका थोडं निश्चय पाहिजे माणसाला की नाही तो घेऊन चालला त्याच्या पाठोपाठ गेला. म्हणजे तू ह्याला सोडून काय मागायचं असेल ते माग, सत्यवानाला सोडून मागायचं ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. म्हणजे चांगला चान्स. आणि माझे सासू सासऱ्यांचे डोळे द्या, आत्ताच तू म्हणाला सासू सासऱ्यांचे डोळे आले, परत आली मागे. आणखी काय राहिलं काय? तेवढ्याने काय होतं? मग आणखी काय पाहिजे? गेलेलं राज्य परत द्या. गेलेलं राज्य परत दिलं. चालला घेऊन पुढे. नाही आत्ता म्हणे काय, आता स्वर्ग आलाय इथपर्यंत, त्या वडाच्या झाडापासून ते इथपर्यंत तू माझ्या मागे लागलेले. आत्ता काय राहिले? सत्यवानापासून मला 100 पुत्र झाले पाहिजे. काही घेऊन टाकला तुताच तू त्याला पद्धत म्हणे थांबा, याला घेऊन जायचं नाही. मी सांगितलं की सत्यवानपासून 100 मुलं होती आणि तथास्तु म्हणतात तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत. आदेश देणारी जर पहिली स्त्री असेल तर ती सावित्री. यमाला आदेश देणारी. मृत्यू पुढे आणि सावित्री मागे. मृत्यूच्या मागे लागली होती आणि सावित्रीचा प्राण महाराज म्हणाले. तिला आशीर्वाद दिला आणि सांगितलं त्या पृथ्वीतळावरती जोपर्यंत पृथ्वीतळावरती तुझं नाव होईल म्हणून मुली सांगितलं. आणि त्याचा प्राण आणला. सत्यवान सावित्री, सत्यवान जिवंत झाला आणि ते आपल्या राज्यात गेले. आई वडिलांना आनंद झाला. आणि हा असाच वटपौर्णिमेला आनंद करायचा असतो. म्हणून आनंदाच्या डोही आनंद तरंग तुकाराम महाराज म्हणतात. आनंदाच्या डोही आनंदाची अंग आनंदाची. तर असा हा या पौर्णिमेनिमित्ताने सत्यवानाची कथा आपण ऐकली. पुण्य नक्कीच मिळणार तुम्हाला. आणि त्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांना सुख शांती समाधान आनंद ऐश्वर्य प्राप्त व्हावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. राजा